सिंधू ते कृष्णा. ऐकूया स्वर्गीय टी.बी. लुल्ला यांच्या आप्त स्वकीय मित्रपरिवारांनी अनुभवलेल्या शब्दांकित आठवणी, बहुतांची अंतरे. गुलीबाई लुल्ला या आहेत टी.बी. लुल्ला यांच्या पत्नी. मला यांचं स्थळ अगदी अचानक आलं आणि त्या दिवशी मला दाखवायला म्हणून खार मुंबईच्या धर्मशाळेत नेलं. समोरून जाता येता मी त्यांना पाहिलं. वकील झालेला, दिसायला गोरागोमटा हा मुलगा मला कशाला पसंत करेल. तसं मी घरी आल्यावर बोलूनही दाखवलं, कारण मी रंगानं डावी आणि 8वी शिकलेली. माझ्या मामानी लग्न जमवण्यासाठी मी मॅट्रिकला असल्याचं तिकडं बिनधास्त सांगितलं होतं. हे मला नंतर कळलं. आमचं लग्न ठरल्यानंतर माझ्या सासूबाई विशेषच कडक असल्याची कुणकुण आमच्या कानावर आली. आधीच्या 2 सुनांना त्यांनी वेगळं काढलं होतं हे कळलं. आता जे असेल ते पत्करणंच योग्य असं मानून आमच्या बाजूनं लग्नाची तयारी केली. लग्न होऊन मी नव्या घरी आले तेव्हा आगत स्वागत पूजन चालू असताना माझ्या एका नणंदेनं ओरड सुरू केली की तिच्या अंगठीतला हिऱ्याचा खडा कुठंतरी पडला. अर्थातच मी अवगुणी अशुभ पायाची ठरू लागले. हा मला पहिला धक्का होता. त्यामुळं पुढं लगेचच जेव्हा हे कोल्हापूरला कामावर चालले तेव्हा मी मुंबईतल्या घरी न थांबता यांच्याच बरोबर निघायचा निर्णय घेतला. पण नंतर मी दर 1.5-2 महिन्यातून मुंबईला येई. त्यावेळी सासू सासरे माझ्यावर खुश असल्याचा अनुभव मला येत असे. घरकाम आणि स्वयंपाकपाणी मी झटपट वेगानं उरकत असे. त्यावरून सासरे म्हणायचे, ही फ्रंटियर मेल आली आहे, तिला स्वयंपाक करू द्यात, चांगला करते. कोल्हापूरला 8-10 महिनेच राहून आम्ही यांच्या बदलीमुळं सांगलीला आलो. म्हणजे माझं लग्नानंतरचं सगळं आयुष्य सांगलीत गेलं. यांच्याबरोबर 44 वर्ष काढली. ती कधी संपली ते कळलं नाही. आमच्या आयुष्यात दोघांनी सतत तडजोडी केल्या आहेत. आमचे दोघांचे स्वभाव खूप वेगळे. सासरची इतर माणसं नेहमी तिरकी चाल खेळत. त्या प्रत्येक वेळी मला समजून देऊन गप्प राहायला हे सांगत. कुणाशीही वाकडेपणा येऊ नये अशी काळजी हे घेत. आणि मला तर कुणाचं फट ऐकून घेणं कठीण व्हायचं. आम्हा दोघांचा अतूट विश्वास एकमेकांवर असे, पण प्रत्यक्ष व्यवहारात 2 टोकं. हे घरी यायच्या वेळी दाराला कुलूप असलेलं त्यांना चालत नसे. मी घरी असलं पाहिजे. त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड, पण हॉटेलचं अजिबात नाही. घरी भाजीपोळी भात असं जेवण, फळं दूध आणि 4 जिन्नस खायला हे मात्र अगदी तयार ठेवावे लागत. माझ्याबरोबर सिनेमाला हे यायचे आणि झक्कपैकी झोपायचे. अहो बघा की चांगला सीन आहे असं म्हणून ढोसलं तर डोळे उघडत. होय बघतोय ना एवढं म्हणायचे. अशी यांची रसिकता. सकाळी ऑफिसला गेले की एकदम संध्याकाळी सुट्टी. मध्ये जेवायला खायला येत. त्यावेळी जेवण एवढंच काम. कधी थोड्या गप्पा गोष्टी करत बसतील तर शपथ. तिखट त्यांना अजिबात चालत नसे आणि म्हणून सहसा ते दुसरीकडे जेवायला जात नसत. पूर्वीपासूनच त्यांची ऑफिसची बॅग आणि फाईल ह्या मी माझ्या सवती असं म्हणत असे. घरीसुद्धा पुष्कळदा त्यात डोकं घालून बसत. घरकाम स्वयंपाक यात चुकून कधी हात लावणार नाहीत. माझी फार तारांबळ झाली तर तू एवढं कशाला करतीस असं म्हणणार. मग करणार कोण? मुलांवर चुकून कधी ओरडायचे नाहीत. ते काम माझ्याकडं असे. त्यामुळं माझं तोंड, माझा झपाटा सगळ्यांना दिसे. याने प्रपंचात कधी लक्ष घातले नाही तर मी घालायला नको हे अर्थात यांनाही मान्य होतं. तू करतेस ना, कर, हा त्यांचा ठेका. हे कामात खूप हुशार आणि अभ्यासू वगैरे आहेत हे मलाही कळायचं, पण भोळे गरीब वगैरे अजिबात नव्हते. बाहेरच्या जगाला शिवशंकर अलिप्त भोळा वाटतो हा माणूस. यांना पुष्कळजण भोळे साम म्हणतात, पण माझा अनुभव, माझं दुखणं त्या पार्वती माईला माहीत. कर्तृत्ववान असला तरी असा पती सांभाळून घेणं
हे सोपं नव्हतं. अर्थात शिवपार्वती इतकंच आमचं अतूटपण राहिलं याचं समाधान मला नक्कीच आहे. हे मनोगत होतं गुलीबाई लुल्ला यांचं, टी.बी. लुल्ला यांच्या धर्मपत्नी. सिंधू ते कृष्णा, स्वर्गीय टी.बी. लुल्ला यांच्या आप्त स्वकीय मित्रपरिवारांनी अनुभवलेल्या शब्दांकित आठवणी. लेखक टी.बी. लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.